ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर नगर पंचायत आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वसुंधरा जतन आणि संवर्धन करण्यासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली आहे। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तराळवाडी इथे 50 विविध फळांची आणि भारतीय प्रजातींच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई, नगराध्यक्ष नितीन अडसूळ तसेच पाणीपुरवठा सभापती योगेश मते, डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष विनोद गायकवाड, राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे तसेच सचिव लतीफ राजे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष भगवानराव गायकवाड, युवा नेते अर्जुन शेठ भालेकर, उद्योजक राजू शेख तसेच नगरसेवक भूषण शेलार, अशोक चेडे अंतर्गत लेखापाल आम्रपाली जाधव, कल्पना शिंदे, राजश्री घोडके, शंकर गोरे, सचिन औटी, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रशांत फुलोरे, लखन शिंदे, रिंकू विरोळे तसेच गिरी, बाळासाहेब शेटे, अनिकेत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना नगराध्यक्ष नितीन अडसूळ म्हणाले की वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज आहे, कारण भूतकाळामधील झालेल्या पर्यावरणीय चुकांमुळे विविध पर्यावरणीय संकटांना तोंड देण्याची वेळ मानवावरती आली आहे। यावेळी सृष्टीमित्र लतीफ राजे यांनी उपस्थितांना माझी वसुंधरा ही शपथ दिली आहे। जागतिक पर्यावरण दिन 5 जूनच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत। पारनेर नगर पंचायत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व सामाजिक वनीकरण विभाग पारनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे प्रातिनिधिक स्वरूपात 50 झाडे लावणार आहोत। तर आजपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि टोटल आता या हंगामात आपण 2500 झाडं लावण्याचं आपलं नियोजन आहे। याच्या अगोदर गेल्या वर्षी आपण सोबळेवाडी येथील त्या पादर तलावाजवळ 2600 झाडं लावलेली आहेत। सर्व मोठी झाडं लावलेली आहेत आणि 2600 झाडांपैकी 2500 झाडं ती जगलेली आहेत आणि सुस्थितीत आहेत। आपण त्या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण जो हरितपट्टा आहे तो आता हिरवागार दिसत आहे। अमृतवन या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर आपण तिथे झाडं लावलेली आहेत। त्याचप्रमाणे आता आपण आपला जो गायरान जागा 41 गट क्रमांक 4103 येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत तिथे मियावाकी वन जे 0.75 हेक्टर जागेवर मियावाकी वन विकसित करणार आहोत। त्या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर असा प्रकल्प आहे। त्या प्रकल्पामध्ये सर्व प्रकारची झाडे येणार आहेत, जशी की रानटी झाडं तर आहेतच, त्याचप्रमाणे फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत आणि औषधी वनस्पती देखील आहेत। तर अशी आपले या पारनेर नगर पंचायतीची सर्वांच्या सोबतीने यावर्षी पर्यावरणपूरक कामं करण्याचं नियोजन आहे आणि यापुढे देखील आपण याच प्रकारे पर्यावरणपूरक कामं करू आणि या वसुंधरेला हरित सुंदर बनवू ही अपेक्षा। धन्यवाद। विनोद गायकवाड, C24 पारनेर। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।